भाषण हा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये सूत्र रूपाने संपूर्ण परमार्थाचा विचार प्रतिपादन केला. विठाला विठाला अगदी आरंभापासून शेवटपर्यंतचा परमार्थाचा विचार सूत्र रूपाने महाराज एका अभंगात प्रतिपादन करताय. आजची ही कीर्तन सेवा नैमित्तिक सेवा आहे. कीर्तनाचं निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. श्री विष्णू भाऊ बोडके त्यांचा समस्त परिवार चारधाम यात्रा करून आलेली आहेत आणि यात्रा झाल्यानंतर त्या निमित्ताने मावद खरं शब्द आहे, मावंद नाही, मावद म्हणजे तत्वत असं आहे. मावद म्हणजे सांगू नको, पुण्य काय केलंय ना, केलेलं पुण्य सांगायचं नसतंय, केलेलं पाप सांगायचं असतंय. विठाला विठाला पाप आपण प्रगट केलं तर ते नष्ट होतंय, पुण्य झाकून ठेवावं लागतंय, ते वृद्धिंगत होतं. आपण शेतामध्ये धान्य जेव्हा पेरतो तेव्हा उघडं ठेवतो का झाकून ठेवतो? उघडं राहिलं तर उगवतंय का? पेट्रोल उघडं ठेवलं तर तसंच आहे. पण मावद, पण आता कार्यक्रम कशासाठी की ह्या निमित्ताने संकीर्तन व्हावं आणि तीर्थयात्रेचं काही महत्त्व लक्षात येऊन या निमित्तानं सार गाईड दृष्टी काय की दुसऱ्यांना याच्यातून आदर्श निर्माण व्हावा, यामध्ये प्रवृत्ती व्हावी म्हणून संकीर्तन आहे. विठाला कशासाठी तीर्थयात्रा केली? चार धाम म्हणजे तरी नेमकं काय? भगवंताच्या राहण्याचे विशेष स्थान, विभूती विशेष ज्याला म्हणतात. शास्त्रामध्ये पुष्कळ तीर्थ कशाला म्हणावं, क्षेत्र कशाला म्हणावं याचा विचार आहे. कोणत्याही पाण्याला तीर्थ म्हटलं जात नाही, लक्षात घ्या. ऋषीजुष्ट जलम शास्त्रामध्ये तत्व आहे. ज्या पाण्याला संत चरणाचा स्पर्श होतो, साधू पुरुषाच्या चरण स्पर्शाने कोणतंही पाणी तीर्थ होत असते आणि संतांच्या स्पर्शाने कोणतीही भूमी क्षेत्र होत असते. एवढं विज्ञान प्रगत झाले, पण तीर्थक्षेत्राचं निर्माण विज्ञान नाही करू शकत. साधू पुरुषाच्या चरण स्पर्शाने त्या पानाला तीर्थत्व प्राप्त होतं. किंवा भगवंताच्या चरणापासून निघालेली भीमा आणि चंद्रभागा तुझी, गंगा साक्षात भगवान शंकराच्या जटेतून अभिव्यक्त झाले ना. कारण कसं आहे, जसं देवाचा सगुण साकार अवतार असतो, संत जसे जगोदधारासाठी अवतीर्ण होतात, तसं साक्षात देवच तीर्थरूपाने अवतीर्ण होतात. विठाला विठाला म्हणजे हे तीर्थ हे देवाचं अवतारच आहे, लक्षात घ्या. हे विभूती विषय ज्या ज्या क्षेत्रामध्ये असेल मग त्या क्षेत्राला जावं उपासकाने. तीर्थयात्रादी जो विधान आहे, मूळ स्रोत असा आहे, सकल दुःखाची निवृत्ती व्हावी, परमानंदाची प्राप्ती व्हावी. प्रत्येक जीवाची मुख्य ही इच्छा आहे, प्रत्येकाला ही इच्छा आहे. म्हणजे माझा उद्धार व्हावा, कृतार्थ व्हावं, मोक्ष मिळावा. हे जरी शब्द कळाले नाही, इच्छा कशाची आहे प्रत्येकाला की मला कायमचं सुख असावं, दुःख माझं कायमचं निवृत्त व्हावं. आणि मग ह्या इच्छेच्या पूर्तीकरता शास्त्रामध्ये जे पुष्कळ विधान आहेत, काय केलं पाहिजे? सगळ्यात मुख्य तर त्या परमेश्वराचं आत्मत्वाने ज्ञान संपादन केलं पाहिजे, तर आणि तरच नित्य सुखाची प्राप्ती होईल. मग देवाची प्राप्ती होईल कोणत्या उपायाने? अनेक उपाय आहेत. त्या अनेक उपायापैकी सर्वात सुरुवातीची भक्ती, प्राकृत भक्ती, आरंभीची भक्ती ज्याला म्हणतात, तीर्थयात्रादी करणं. आणि तीर्थयात्रा करणं याही शब्दाचा अर्थ पूर्वीच्या काळामध्येही पायी करणं. आपण वारकरी आहोत, आपलं जे उपास्य देवते आहे त्याला अभिगमन नावाचा उपचार दिलाय. त्या उपास्य देवतेला पायी जाणं. दरवर्षी आपण जातो की नाही, आषाढी वारी पालखी सोहळा काय आहे, आता पौषवारी आली, पायी त्र्यंबकला जाणं. वारकरी जीवनामध्ये अभिगमन नावाचा उपचार आहे, पायी जाणं. आणि मग पायी कधी जाऊ शकतो आहे? जोपर्यंत शरीरामध्ये सर्व सामर्थ्य, इंद्रियामध्ये सामर्थ्य आहे. आयुष्य गेलं, म्हातारा झाला ना, आता शक्य आहे का? हात चालावया पाय तव तो आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळ असी दुरी ठेला. म्हणजे जोपर्यंत आपल्याला मृत्यू आलेला नाही, जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे, तीर्थयात्राधिकांना जावं. हा वैदिक उपचार आहे, लक्षात घ्या. मी सांगून गेलो, अभिगमन उपचार वेदाने सांगितले आहे. तीर्थयात्रादी शास्त्रामध्ये पुष्कळ ज्याचं वर्णन आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, तीर्थव्रती भाव धरिरी करुणा. पण मग हे करत असताना तात्पर्य कशासाठी आहे? तीर्थयात्रा हे जे ठिकाण आहेत हे सामान्य नाही, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी जाऊन आल्या, समजा बद्रीनाथाचं आहे, साक्षात भगवान विष्णूचं विशेषत्वाने वास्तव्य ज्या ठिकाणी आहे, केदारनाथ असेल,
भगवान शंकराचं जे निश्चित ठिकाण, विभूती विशेष पुण्यसलीला गंगा मातेचं उगमस्थान गंगोत्री असेल, यमुनेचं उगमस्थान यमुनोत्री, या ठिकाणी पायी जाणं, जात असणं, कशासाठी जायचं आहे? आता हल्लीचा काळ वेगळा आहे. तीर्थयात्रा करत असताना पूर्वीचा काळ पायी वारी करत असं श्रद्धेने जायचं आहे, भगवत चिंतन करीत जायचं आहे. आता तो भाव राहिलाय का? हल्ली तर आपण पाहतोय ना, उलट आहे. ह्या तीर्थयात्रेच्या निमित्ताने जेवढे ह्या तीर्थयात्रा करणाऱ्या गाड्या निर्माण झाल्या ना, लक्षात घ्या, उलट त्यांचं पोट भरण्याचं एक साधन झालंय. विठाला विठाला, म्हणजे त्यांनी भरू नये असं मी नाही सांगत, तो त्याला एक व्यवसायाचं स्वरूप आलं का नाही. आपण जात असताना कसं जावं वेगळा भाग आहे. उलट ते आहेत म्हणून तर जाऊ शकतो, पायी जाऊ शकतोय का? आता अकरणात मंद करणम श्रेया, हा गाडीने का होत नाही. पण जात असताना कशासाठी आपण जातोय, आपली दृष्टी कशासाठी पाहिजे? देवाकडे, देवाविषयी ध्यान नसेल, देवाच्या चरणी मन नसेल, नामस्मरण आपण करत नसतो, भगवत चिंतन करत नसतो, कधी तीर्थयात्रेला जाऊन हा आपण पाहतो ना, वारीला आता वारकरी येतात का नाही, त्या वारीमध्ये कितीतरी लोक आहे, गळ्यात माळ नसते, वारकरी नसतो, मग ते काय करतात? पायी वारीत येत आहेत, भजन करीत चालता का ते? अहो भोजन तरी ठीक आहे, हा भसाच वापर करायचा ना तर भनभनगत करीत चालतात. विठाला अरे आपण एक महिना सोडून कशासाठी आलो आहे, काय तात्पर्य आहे, याचा भाव तर लक्षात घेतला पाहिजे. तीर्थयात्रा जातोय, ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे, तुम्ही बघा 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा 12 वेळा झाली म्हटली यांची. ती बायको नवऱ्याचं वर्णन करत होती, आमचे हे किती 12 ज्योतिर्लिंग किती वेळा केले? हां, 4 धाम 4 वेळा, अष्टविनायक, सप्तपुऱ्या, पण स्वभावात काही परिणाम नाही. पालथ्या, घड्यावर पाणी. विठाला विठाला. ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं, आपण जात असताना जर चित्तामध्ये देवाविषयी ध्यान भावना नसेल, केलेली तीर्थयात्रा कशी आहे? चित्त नाही नामे तरिते वेत, चित्त नाही नामे तरिते वेत, चित्त नाही नामे तरिते व्यर्थ, चित्त नाही नामे तरिते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थव्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थव्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थव्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थव्रमी. चित्त नाही नामी तरित वेत, चित्त नाही नामी तरित वेत, चित्त नाही नामे तरिते व्यर्थ, चित्त नाही नामे तरिते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना ते, अरे आणखीन पुष्कळ कोणत्याही तीर्थाला जाओ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थयात्रेच्या पाठीमागचा भाव काय लक्षात आला पाहिजे, कारण आपण जातोय कोणाला. आता मी सांगून गेलो, पुण्यसलीला गंगा माता, सर्व त्याच्यामध्ये सर्वच तीर्थ आले, सामान्य नाही, साक्षात देवाचं वास्तविक विभूती आहे. त्या तीर्थाचं महात्म्य दिले. आपण नेहमी म्हणतो, केवळ तीर्थाचं डोळ्याने दर्शन घेतलं, हं, अवघीच तीर्थी घडती एक वेळा, कधी? चंद्रभागा डोळा, वाणीने उच्चारण केलं, वाचे म्हणता. मग आपण चिंतन करा, रोज आपल्याला गंगा स्नान आहे का? पण घरी स्नान करताना आपण जर स्मरण केलं, गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधं, स्मरणाने ज्यात पुण्य निर्माण होतं. मग एवढ्या गोष्टी, मग कैमुत्यकन्या आहे. आणि मग प्रत्यक्ष स्नान केलं, प्रत्यक्ष तीर्थाला जाऊन जर आपण स्नान केलं तर किती फलश्रुती आहे. त्याच्याकरता जायचं आहे ना. प्रत्यक्ष देवाचं वास्तव्य त्या ठिकाणी असल्यामुळे ते तीर्थयात्राधिक त्याचं पुष्कळ विधान केलेलं मी सांगून गेलो. तीर्थाचेही प्रकार पुष्कळ आहेत, पण ह्या सर्व प्रकारामध्ये भारत देशामध्ये हे महत्त्वाचे 4 धाम. बाकी पूर्ण तीर्थयात्रा केली, मागच्या वर्षी केली, मला वाटलं आत्ताच केली, आत्ता आल्यावर समजलं. मागे यात्रा केली, सर्व दक्षिण भारतातली यात्रा, उत्तर भारत, सर्व यात्रा परिपूर्ण झाली. त्या निमित्ताने मग गंगा पूजन व्हावं, आलेलं जे तीर्थ आहे त्याचं पूजन करणं महत्त्वाचा भाग आहे. त्या तीर्थाचे मानवी जीवनावर फार मोठे उपकार आहेत.
ते पूजन, त्या गंगा पूजनाचा कार्यक्रम. मग त्या निमित्ताने मग गंगा पूजन एकीकडे होत असताना एकीकडे संकीर्तन, काही ज्ञानदान घडावं त्या निमित्ताने. आणि मग उपस्थित सर्व भाविक भक्तांना त्या निमित्ताने काही अन्नदान, काही दान यातून घडावं. जे तीर्थयात्रेच्या निमित्ताने जी विशुद्ध पुण्य निर्माण झालं त्यामध्ये आणखीन भर, ज्या निमित्ताने अन्नदान होईल, ज्या निमित्ताने ज्ञानदान, म्हणून संकीर्तन सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि हे संकीर्तन त्यांच्या घरात, त्यांच्या अंगणामध्ये आणि आपणा सर्वांच्या उपस्थितीत सर्वात पहिले तर प्रेममूर्ती आनंद महाराज. आपण आनंदाच्या पाठीमागे पाहिजे. आपण आपली परिस्थिती अजून आनंदच मिळाला नाही. मगाशी मी तेच त्यांना सांगत होतो. आयुष्य चाललंय, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, अनेक मुक्ती नाही केला, शिव पावला, शिण पावला, वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा. सर्व सुख मिळावं लक्षात घ्या. सर्व सुखाच्या पाठीमागे आपली ही प्रवृत्ती आहे. तो आनंद मिळावा ना. आता तर माधव आनंद आहे. हा, मग. म्हणजे आता मोहनबाई सर्वच गायक, आता लक्षात घ्या, नामोच्चाराची मला सवय नाही, पण आनंद महाराजांकडे पाहून स्फूर्ती झाली म्हणून मी बोलतोय. लक्षात घ्या की सर्वच गायक, वादक, गुणीजन, सर्व आप्तेष्ट, नातेवाईक सर्वांच्या सहकार्याने, हे लहान मुलं गोरखबाकडचे ना, सर्व मुलं सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न होतो. मी एकटा उभा राहून कीर्तन होईल काय? कीर्तन सामूहिक उद्धाराचं माध्यम आहे. सर्वांच्या संगतीने ही एक नैमित्तिक सेवा गंगामातेच्या चरणी समर्पित करायची आहे. त्या निमित्ताने जो अभंग घेतलाय जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा, अभंग असा आहे की अगदी आरंभापासून शेवटपर्यंतचा परमार्थाचा विचार महाराज सूत्ररूपाने सांगतात. विठ्ठला म्हणजे महाराजांच्या वाणीचं हेही एक वैभव आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची वाणी कशी आहे? अनेक वैभव आहे, पुष्कळ आहे, पण महत्वाचा भाग अनेक त्याच्यामधले टप्पे, त्याच्यातली महाराजांची वाणी सूत्रवत आहे. सूत्रवट शब्दाचा अर्थ थोडक्या शब्दामध्ये बहुअर्थ संपन्न विचार सांगणं महाराजांच्या वाणीचं खरं वैभव आहे. आम्ही रोज कीर्तन करतो 2 तास आणि शेवटी सांगतो काय, मला सांगायचं होतं पुष्कळ, सांगता आलं नाही का, वेळ कमी पडला. म्हणजे 2 तास बोलूनही वेळ कमी पडावा हे आमच्या बुद्धीचं वैभव आहे. हा, महाराजांची वाणी अशी नाही आहे. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. थोडक्या शब्दामध्ये संपूर्ण शास्त्रार्थाचं सार आणि अर्थदृष्टीने विश्वाला व्यापून राहील असे अभंग रचना करणं महाराजांच्या वाणीचं वैभव. आपण बघा, अभंगगाथेचं चिंतन करत असताना कोणताही अभंग काढा, मग तो अभंग पूर्ण चरणाचा असेल, पूर्ण चरणाचा, चौचरणी 4 चरणाचा असेल, दीडक्या चरणाचा असेल, कोणताही अभंग काढा, बहुतेक एका अभंगात एक विचार, एक विषय महाराज परिपूर्ण रीतीने मांडतात. सांगण्याचं कारण जो अभंग घेतला, या अभंगात अगदी आरंभापासून शेवटपर्यंतचा परमार्थाचा विचार आहे. आपल्याला कोणी विचारलं परमार्थाचा आरंभ कुठे होतो, त्याला सांगायचं या अभंगाच्या सुरुवातीपासून सुरुवात कर, परमार्थाचा आरंभ होईल. परमार्थ परिपूर्ण कुठे होतो? या अभंगाच्या शेवटाला गेला की परमार्थ परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आरंभापासून शेवटपर्यंतचा परमार्थाचा विचार. जसं ज्ञानेश्वरीबद्दल म्हटलं जातं, एक तरी ओवी अनुभवावी, तसं या गाथेचं सार जर काही असेल ना, संपूर्ण गाथेचा सार उपदेश एका अभंगात आहे. विठ्ठला कशासाठी उपदेश केलाय? अभंग गाथा तरी निर्माण कशासाठी केली आहे? की आत्ता मी सांगून गेलोय, सर्व कशासाठी? भगवत प्राप्ती करता, देवाची प्राप्ती करणं. आपल्याला इच्छा काय? सकल सुखाची इच्छा आहे, दुःख निवृत्तीची इच्छा आहे, ही त्याच वेळी पूर्ण होईल. आत्मावारी द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. परमेश्वराचा आत्मत्वाने आपण ज्ञान संपादन केलं पाहिजे. मनुष्य शरीरात आलो ना, मनुष्य शरीराची काही विलक्षणता, याच्यासाठी तर हा देह निर्माण केला आहे. मनुष्य शरीरात येऊन
उलट जर देवाची प्राप्ती केली नाही, कारण ज्याला परमार्थ म्हणतात, परमार्थ म्हणजे नेमकं काय? परमार्थ म्हणजे श्रेष्ठ अर्थ, ज्याच्यात देवाची प्राप्ती होते, हे मुख्य कर्तव्य आहे. उलट देवाची प्राप्ती होत नसेल, क्रिया पारमार्थिक जरी दिसत असेल तरी महाराज म्हणतात तो प्रपंचच आहे. म्हणून मनुष्य शरीरात आल्यानंतर देवाची प्राप्ती हे कर्तव्य, आणि जर ते संपादन केलं नाही, बाकीचं पुष्कळ केलं आहे, तरी महाराज सांगता हा माणूस दिसायला जरी माणूस असला तरी माणूस नाहीये. कोण आहे? नाही तरी हीन पशु नाही तरी पशु नाही करीना, पशु नाही करीना. मनुष्य बनतारी आदि नारायणा नाही तरी ना पशुनी, नाही तरी ना पशुनी, नाही तरी ना पशुनी. मनुष्य पण सारे पदनाद नाही तरी ना पशुनी, नाही तरी ना पशु, नाही तरी ना पशु. मनुष्य एकदाच उतरणे दे म्हणजे लवकर होत. आणि सवय तशीच आहे, एकदाच उतरण्याची पटपट. पालखीवर कीर्तन का हो, 1 तासात, 1 तासात T20, त्याच्या पुढे T10, विठाला विठाला. पालखीवर 1 तासात सेवा करायची, त्याला काही इलाज नसेल. हा, सांगायचं काय, माणसाचं माणूस पण कशामध्ये आहे? देवाच्या प्राप्ती करून, नाही प्राप्ती करून घेतली मनुष्य शरीरात येऊन, नाही तरी हीन पशु होणी. माणूस कसा काय पशुपेक्षा हीन होईल? माणसाची योग्यता पशुपेक्षा अधिक आहे, मग पशुपेक्षा हीन कसं आहे? त्याचं तात्पर्य असं आहे, पशवादिक ज्या योनी भोगभूमी आहे, त्यांच्या शरीरात पाप पुण्यादी अंकुर तयार होत नाही, ती कर्मभूमी नाही. पशु ज्या देहात आलाय तो काय करतो? एका जन्माचा भोग भोगून संपवतोय. आणि मनुष्य शरीरात आलो आपण, देवाची प्राप्ती केली नाही, क्रियमान कर्म एवढं केलं जातं, पाप पुण्यादी अंकुर एवढे उत्पन्न होतात की पुढे अनंत जन्म तो घ्यायचं, वाढून ठेवतो. म्हणजे पशुनी 1 जन्माचा भोग कमी केला आणि माणसाने अनंत पटीने वाढवला, म्हणून पशुपेक्षा हीन आहे. मनुष्य शरीराचं हे जे वैभव आहे, पाहुणी मनुष्यपणा जो न साधील ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्दभ जाना, पुच्छी विनदुपाई. नाथ महाराज बघा कसं सांगतायत, आहार निद्रा भय मैथुनांच्या सर्व योनीमध्ये सारखंच आहे. मनुष्य शरीराची जी विलक्षणता आहे, ज्ञानम ही तेषाम अधिको विशेष, परमेश्वराच्या आत्मत्वाने आपण प्राप्ती करून घेणं मनुष्य शरीरात आलं, हे आपलं खरं मुख्य कर्तव्य आहे. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींचं वाक्य सांगतो, ते असं म्हणायचे, गाढवालाही ब्रह्मज्ञान होत नाही आणि तुलाही होत नाही. गाढवाला का होत नाही म्हणायचे? त्याला ज्ञान होण्याची योग्यता देवाने दिली नाही, म्हणून त्याला ज्ञान होत नाही. तुला तर सर्व योग्यता देवाने दिली आहे, ज्ञान होण्याची योग्यता असूनही तुला ज्ञान होत नाही म्हणायचे. मग विचार कर, खरा गाढव कोण आहे? परमेश्वराला जाणण्याचा अधिकार, योग्यता, इंद्रिय शक्ती, विचार शक्ती कोणाला दिली आहे? दिले इंद्रिय हात पाय नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग. जेणे तू जोडसी नारायण. परमेश्वराच्या प्राप्तीकरता हा अधिकार योग्यता दिलाय, हे खरं आपलं मुख्य कर्तव्य आहे. आणि ह्या व्यतिरिक्त जर विशेष सेवनामध्येच जर आयुष्य घालवलं, महाराज म्हणतात जन्म आली, मनुष्य देहात आली, पण वाया गेली का? भक्ती नाही केली. म्हणून मनुष्य शरीरात आल्यावर आपलं मुख्य कर्तव्य काय? प्रपंच करणं हे कर्तव्य नाही आहे, भगवत प्राप्ती करून घेणे हे परम कर्तव्य आहे. आणि त्याच्या पुढचं तत्व असं आहे, प्रपंचाला करावंही लागत नाही, तो अदृष्टाच्या अधीने. आणि परमार्थ असा आहे, प्रयत्नपूर्वक केला तर आणि तरच होतो आहे. त्यातही आणखीन बारकाव आहे, किती प्रयत्नाने परमार्थ करा, उद्या काही प्रतिबंध निर्माण झाला
परमार्थ पूर्ण होत नाही आणि उद्या तुम्ही काहीही करू नका, प्रपंच झाल्याशिवाय राहत नाही. मग माणसाला जे दुःख आहे ना, दुःख कशाचं आहे? मनुष्य आपल्या प्रपंचाविषयी सतत कल्पना करतो, माझा प्रपंच असा झाला पाहिजे, तसा झाला पाहिजे. तसं काही त्याचा होत नाही, तो अदृष्टानुसारच होत असतो, म्हणून त्याला सुख होत नाही. म्हणून मनुष्य शरीरात आल्यावर हे माणसाचं कर्तव्य आहे की प्रपंचाला अदृष्टावर ठेवून प्रयत्नपूर्वक परमार्थ करण्याची गरज आहे. कारण ह्या दोन गोष्टी, अदृष्ट आणि प्रयत्न, प्रपंचामध्ये अदृष्टाचं प्राधान्य, आपला जो प्रपंच होतो त्याच्यात प्राधान्य कोणाचं आहे? प्रारब्धाचा. हा देह, हे कर्म ज्या प्रारब्धाने मिळाला आहे, आणि आपला प्रयत्न निमित्त कारण आहे. आणि परमार्थामध्ये उलट आहे, परमार्थामध्ये अदृष्ट आरंभीचं प्रेरणा देण्यापुरतं आहे, पण प्रयत्न प्रधान आहे. कितीतरी व्यवहारातील आपल्याला अनुभव येतात. एखादा मनुष्य असतो, काही शिकलेला नाही आहे, अंगठे बहादूर आहे, दुसऱ्याने लिहायचं डाव्या हाताचा अंगठ्याचा निशाणा अमक्या अमक्याचा असेल, पण त्याच्या आयुष्याचं जर चिंतन केलं ना, 4-2 ग्रॅज्युएट पोरं त्याच्या हाताखाली, एक चार्टर्ड अकाउंटंट, 2 वकील त्याच्या हाताखाली कामाला, आणि त्याला विचारलं, तो म्हणतो ह्या नोटा किती, ह्याही मला मोजता येत नाही. मग असं का झालं? अदृष्टाची बलवत्तम स्थिती असेल, भरपूर त्याला पैसा मिळतो. आणि कितीतरी माणसं शिकलेली आहेत, हुशार आहेत, मेहनत करतात, पण 2 वेळेला जेवायची भ्रांत आहे. मग असं का व्हावं? कारण काय? भाग्याची नि भडसी, उद्यमाची नि मिसी, संपत्ती जाता पैसे घररी घी. प्रपंचामध्ये अदृष्टाचं प्राधान्य असल्यामुळे त्याची वाडे मान प्रारब्धेची वाडे मान प्रारब्धेची वाडे मान प्रारब्धाचे गोडे गण प्रारब्धाचे वाडे मान प्रारब्धाचे वाडे मान प्रारब्धाचे वाडे मान. प्रारब्धेसी जोडे धन प्रारब्धेसी वाडे मान का सोस करीसी वाया. मग तुझ्या ताब्यात काय? भज मना पंढरी राय, हे तुझ्या ताब्यात आहे. प्रयत्नपूर्वक तू परमार्थ केला पाहिजे. पण लोक नेमकं उलट करतात, परमार्थ करायचा ना नशिबावर सोडतात. मला दरवर्षीचा अनुभव आहे. आषाढी वारीचा पालखी सोहळा, आता ओटी वारीच असते, महाराज पालखीचा प्रोग्राम झाला का तयार, तिथूनच घाई करतात, छापलं का, कधी निघणारे प्रश्न. सगळा पालखी सोहळा होतो, हा कधी वारीत दिसतच नाही. त्याला म्हणलं काय रे तुला एवढी घाई होती, तू तर वारीत कधी आलास नाही. काय करता महाराज, वारी माझ्या नशिबात नाही. तुम्ही भाग्यवान, वरून मला भाग्यवान म्हणतो. तुम्हाला वारी घडते म्हणजे मी भाग्यवान आहे, आणि हा भाग्यवान नाही, याच्या नशिबात वारी नाही. ठीक आहे, तुझ्या नशिबात वारी नाही ना, ठीक आहे. मग आता असं कर, तुझ्या मुलाचं लग्न करण्याकरता लोकांची उमरे काही जाऊन झिजवू नकोस. त्याच्या नशिबात असेल नक्की त्याचं लग्न होईल. तो म्हणतो तसं नाही, मी प्रयत्न केला तर, आणि तरच याचं लग्न होईल म्हणतो. म्हणजे काय झालं? प्रयत्न आणि प्रारब्ध यांचा नेमका उलट विपरीतच अर्थ लोक घेतात. भजन घाली भोगावरे, भजन घाली भोगावरे, भजन घाली भोगावरे, भजन घाली भोगावरे. अकर्तव्य मनी धरे, अकर्तव्य मनी धरे, अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य मनी धरी. भजन घाली भोगावरी. भजन परमार्थ म्हटलं भोगावर, अदृष्टावर, नशिबावर टाकतो. अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य असणारा प्रपंच मनी मानसी धरून हाडाची काढ करून, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून चाललंय काय? सायासी करीसी प्रपंच दिननेसी. वास्तविक उलट आहे. प्रपंचाला अदृष्टावर सोडून प्रयत्नपूर्वक परमार्थ केला पाहिजे. आणि प्रयत्नपूर्वक परमार्थ करीत असताना तुम्ही बघा, हल्लीचा काळ असा आहे, जो प्रयत्नपूर्वक परमार्थ करतो ना, समाजाच्या फार सहाय्य मिळत नाही, फार त्याला पैसा मिळत नाही, समाजात फार मान मिळत नाही. पण महाराज सांगतात, प्रयत्नपूर्वक परमार्थ केला कर, आरंभीचे कष्ट किती सहन करावं लागतं. सोपं वाटलं काय? बोलता वाटी सोपेल, अवघड आहे. लक्षात घ्या, प्रयत्नपूर्वक जर परमार्थ करायचा आहे, पण महाराज म्हणतात ते कष्ट सहन करावेत लागतात साधकाला. केले त्याचा परिणाम आहे सर्व सुखस्वरूप असणाऱ्या पांडुरंगाची आत्मत्वानी प्राप्ती होते. म्हणजे परमार्थ प्रयत्नपूर्वक करत असताना आरंभीचे कष्ट सहन करावे लागतातच. महाराज म्हणतात मी केले ना. क्षणभरे आम्ही सोशिले वाईट, क्षणभरे आम्ही सोशिले वाईट, क्षणभरे आम्ही सोशिले वाईट, क्षणभरे आम्ही सोशिले वाईट. साधेले अवीट निज सुख, साधिले आम्ही निज सुख, साधिले आम्ही निज सुख.
जन्मभरी आम्ही सोशिली वाईट, अगोदर कष्ट सहन करावे लागतातच, पण परिणाम साधिले अवीट निज सुख. म्हणजे असा आहे, प्रयत्नाने देवाची प्राप्ती आहे. सर्व साधू संतांचा अनुभव आहे. देवतीही बळी धरिला सायासी, करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिली जन, स्वयी जनार्दन तेची स्वतः प्रयत्न. ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं भाग्याची नि भडसी, याचा अर्थ काय? प्रपंचामध्ये आपलं भाग्य, आपलं प्रारब्ध हे उपादान कारण आहे, प्रयत्न निमित्त कारण आहे. परमार्थामध्ये उलट आहे, प्रयत्न मुख्य उपादान कारण आहे. अदृष्ट म्हणजे हेल्पनेस ज्याला म्हणतात ना, नुसतं प्रेरणा देण्यापुरतं आहे. प्रपंचामध्ये आपण जो काही प्रयत्न करू, काय आहे? निमित्त कारण. महाराजांचं वचन आहे, व्यवसाय निमित्त व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. अशी स्थिती असल्यामुळे मनुष्य शरीरात आल्यावर प्रयत्नपूर्वक देवाच्या प्राप्तीकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. देवाच्या प्राप्तीमध्ये मानवी जीवनाची कृतार्थता आहे. मग देवाची प्राप्ती होईल कशी काय? पुष्कळ त्याचे उपाय सांगितले ना. मुळात वेदानेच अनेक साधनं सांगितले भगवत प्राप्तीकरता. अनेक साधनं तरी काय सांगितली आहे? त्या लोकांना संशयात टाकण्याकरता नाही सांगितले. तेवढे अधिकाराचे लोक आहेत, ज्याचा जसा अधिकार आहे तसं त्याने ते साधन करावं. मग भगवत प्राप्ती करता भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंताने सांगितलेली साधना, अनेक साधनापैकी पहिल्यांदा ही सुरुवातीची आरंभीची साधना आहे ना, तीर्थयात्रादी करणं. कोणासाठी? की जे संसारी लोक आहे, विषय पामर लोक आहे, सर्वांना एकदम निर्गुण निराकार देवाचं ज्ञानध्यान एकदम होईल काय? होणार नाही. पण देवाचं वास्तव्याचं जे विशेष ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण पायी जाणं पहिल्यांदा. आता ते जे ठिकाण आहे त्याच्याही आधी मूर्ती पूजा करणं. निर्गुण निराकार परमेश्वराचं एकदम ज्ञानधान संसारी सक्त लोकांना, विषयी पामर अज्ञानी लोकांना एकदम होणार नाही. मग मूर्तीपूजा सांगितली आहे पहिल्यांदा. तीर्थयात्रा तर लांब, पहिल्यांदा निदान देवाची मूर्ती बनव, घरात बनव, गावात मंदिरात मंदिर बांध, पाषाणाची बनव, काष्टाची बनव, धातूची बनव. अरे मूर्तीपूजेमध्ये प्रवृत्त हो. मूर्तीपूजेचं वर्णन आहे सर्व साधू संतांनी केलं आहे, अतिशय डोळसपणे केलं आहे. कुठेही अंधानुकरण नाही आहे. शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीपूजा सांगितली आहे. पण कितीतरी लोक आहे त्याला नावं ठेवतात. म्हटले हे मूर्तीपूजा करतात म्हणजे दगडाची पूजा करतात. अरे मूर्तीमध्ये तुला डोळ्याने दगड दिसतो, आम्हाला दिसत नाही का? प्रत्यक्ष प्रमाणाने पाषाणत्वाचं दर्शन आहे ना, दगडाचं दर्शन आहे, पण त्याच्यात असणारं देवत्व पाहण्याकरता जी भावना चक्षु लागते. आपण मंदिर बांधत असताना दगडाचं मंदिर बांधतो तर पायरी कशाची आहे? दगडाची. आणि मूर्ती कशाची आहे? दगडाची. पायरीवर पाय ठेवायचा, मूर्तीची पूजा होते. पाषाणत्व तर दोन्हीकडे. मग असं फरक का? पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेव. असा आहे सार तो भाव. हवाई देवत्व त्याच्यामध्ये आहे. त्याच्या पुढचा सिद्धांत बघा. मूर्तीमध्येच देव आहे, मंदिरामध्येच देव आहे असं जो मानतो महाराज म्हणतात तो वारकरीच नाही. वारकरी संप्रदायाचा महासिद्धांत आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म, विठ्ठल जळी स्थळी भरला, ठाव कोठी नाही. सगळीकडेच देव आहे असं जो मानतो तो वारकरी आहे. आता जर सगळीकडेच देव आहे, देवाला सोडून काही शिल्लकच नाही, मग मूर्तीमध्ये देव का नाही? अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. प्रतिमा तू देव कैसा नोहे, प्रतिमा तू देव कैसा रोहे प्रतिमा देव, कैसा रोहे प्रतिमा देव. अवघी ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तू देव कैसा नो. हे मग प्रतिमेत देवत्व का नाही? मूर्तीपूजा सांगितली. तीर्थयात्रा दी. आता विष्णुभाऊ जाऊन आले. तीर्थयात्रा दी साधन कशासाठी आहे? भगवत प्राप्तीचं ते साधन आहे. साक्षात आहे का परंपरेने वेगळा विषय, पण हे साधन कसलं आहे? देवाकडे घेऊन जाणार. समजा अधिकारी मनुष्य आहे, मग त्याला हे नाही सांगितलं
अरे उत्तम अधिकाऱ्याला तर तीर्थयात्रेचाही निषेध आहे. काय सांगायचं आहे? उलट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चांगला अधिकारी उत्तम वारकरी आहे ना, देवदेव म्हणून व्यर्थ का फिरसी, निजदेव नेनसे मुळी कोण, देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही, ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. म्हणजे कोणा करता काय उपदेश आहे, कोणतेही कुठे लिहून चालत नाही, त्या त्या अधिकाराला दृष्टीसमोर ठेवून उपदेश आहे. उत्तम अधिकाऱ्याला सांगतात कुठे फिरू नको, कनिष्ठ अधिकारी तीर्थयात्रा जा, मध्यम अधिकारी ध्यान कर. श्री विठ्ठल मूर्ती कशी आहे? ध्यान मूर्ती आहे, ध्यानाचा अधिकारी आहे ना, ध्यानाचा उपदेश केला ते नाही जमत, निष्काम कर्म कर, निष्काम उपासना, नामचिंतन, कोणतीही साधना. लक्षात घ्या, एवढी साधना का सांगितली आहे? कोणत्याही साधनेचं आपल्या अधिकाराने अनुष्ठान करून भगवत स्वरूपाला प्राप्त करणे हे खरं मुख्य कर्तव्य असल्यामुळे आपण वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने विचार करा. वारकरी संप्रदायातील असणारी सर्व संतांची परंपरा श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांपासून निळोबारायांपर्यंत सर्व अवतारी संत आहेत. जगदोद्धारासाठी आले, स्वतः परमार्थाचं अनुष्ठान केलं, तुमच्या आमच्यासाठी आदर्श परमार्थाचा वस्तुपाठ राजमार्ग ज्याला म्हणतात तो निर्माण करून ठेवला का नाही? वारकरी संप्रदायात वारकऱ्याचं साध्य काय? आपण वारकरी झालो कशासाठी झालोय? साध्य काय आपलं? देवाची प्राप्ती हे साध्य आहे. देवाची प्राप्ती होईल कोणत्या उपायाने? महत्वाचं माध्यम काय? भक्ती. संतांनी भर कशावर दिला आहे? भक्ती. जी भक्ती कशी आहे? अद्वैत तत्वज्ञानाच्या बैसिकवर आधारलेली आहे. एवढे 3 सूत्र जरी लक्षात आले ना, कोणताही अभंग वाचा, कोणतीही ओवी वाचा, त्यामध्ये ही स्थिती आपल्या लक्षात येईल. म्हणजे अनेक उपाय जरी सांगितले, महत्वाने काय? देवाची प्राप्ती हे जर आपलं साध्य आहे, तिची महत्वाची माध्यम आहे भक्ती. येणे जाणे के पाहे केची येणे खंडती, भक्ती बंदा बहु सोपा पुन्हा तेने जाने के पाने की तेने खंडते. भगवत प्राप्तीची हे अनेक उपाय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे प्रत्येकाला उद्देशून महाराजांचं सांगणं सारग्राही दृष्टी ते त्याला म्हणतात ना, सामान्य अतिसामान्यापासून सरते शेवटी अत्युच्च कोटीच्या बोधाला मनुष्य कसा जाईल याचाच तर क्रमवार विचार सारग्राही दृष्टी सांगितली महाराजांनी. अधिकार भेदाने भगवत प्राप्ती करता सांगितलेली ही साधनं. महाराज म्हणतात सर्व ह्या काय आहेत? भक्तीच्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय केली पाहिजे? मनुष्य शरीरात आल्यानंतर या पायऱ्यांमध्ये देवाने आपल्याला एक काळ दिलाय. आपण या देहात आलो, एक काय आहे? काळ आहे. साध्य आपल्या पुढे मनुष्य शरीरात आलो, साध्य काय आपलं? देवाची प्राप्ती हे आपलं साध्य आहे. देवाची प्राप्ती होईल कशाने? सयज्ञ प्रजा सृष्ट्वा पूर्ववाच प्रजापती अनेन प्रसविष्यद्वो मेषवो स्विष्ट कामधुक. सर्व वेदशास्त्र सर्व संत वाङ्मय याच्याद्वारा मनुष्य शरीरात आल्यावर देवाची तू प्राप्ती करून घे. मग दिलेला काळ मनुष्य शरीरात किती काळ आहे त्याचंही गणित आहे. आता आपण कलियुगामध्ये आहोत. कलियुगामध्ये राहत असताना आयुष्याची मर्यादा 100 वर्षे, म्हणजे युग परत्वे. आयुष्यामध्ये भिन्नता आहे. कलियुगामध्ये सर्वसाधारण आपलं आयुष्य एकंदर महाराज म्हणतात 100 वर्षाचं. महाराज म्हणतात त्याचंही गणित कर. अल्पायुष्य मानवदेह शत गणिले, अर्ध तर झोपेतच चाललंय. 50 वर्षे गेली झोपेमध्ये. मध्ये बालत्व पीडा रोगक्षय काय भजनाशी उरले ते पाहिजे का? परमार्थ करण्याकरता तुझ्या हातात किती काळ आहे याचं गणित कर. याला काळ काम आणि वेग म्हणतात. काळ काम वेग हे सूत्र परमार्थातही अतिशय महत्वाचं आहे. आपल्या हातात किती काळ शिल्लक आहे? आपला अधिकार काय? कुठपर्यंत जायचं आहे? म्हणजे रोजच्याच आता समजा आता आम्ही कीर्तनकार रोज फिरतो, कोणत्या गावाला जायचं आहे, अंतर किती आहे, किती वाजले आहे, किती वाजेपर्यंत पोचायचं आहे, गाडी काय स्पीडने मग चालवावं लागेल, हे जर गणित पाळलं नाही वेळेवर सर्व काही होईल काय? परमार्थ आहे का? 6व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज सांगतात बघा, एखादा साधक आहे भगवत प्राप्ती करता घरदार सर्व सोडून गेलाय आणि अजून देवाची प्राप्ती झाली तोपर्यंत त्याचं आयुष्य भानू असताना पावलं, त्याला कोणती गती प्राप्त होईल? ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? एरवी तरी अभ्यासाचा उचलता पाऊली चालता दिवसा आधी ठाकेता सोहम सिद्धी. ते आयुष्याच्या आधी तो उद्धार झाला असता पण त्याला साधन अनुष्ठानाची गती राखता आली नाही. म्हणून ती गती लक्षात घेऊन सामान्य मनुष्याला नजरेसमोर ठेवून महाराज म्हणतात अरे मनुष्य शरीरात आलाय ना, मग मनुष्य शरीरात मिळालेला काळ पहिलं काय काम? सर्वांना उपदेश याची यावत मानवा करता मिळालेला काळ भगवत चिंतनामध्ये तू काळ घालवायला सुरुवात कर.
परमार्थाची सुरुवात सांगताय अभंगाच्या पहिल्या काळ सारा चिंतने काळ सारा चिंतने काळ सारा एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा एकांतवासी गंगा देवाचा पूजने देवाचा पूजने देवाचा पूजने देवाचा पूजने दक्षिणा तुळसीचा दक्षिणा तुळसीचा युक्तार विहार युक्तार विहार प्रदक्षिणा प्रदक्षिणा युक्तार विहार युक्तार काळ सारावा चिंतनी एकांतवासी गंगा स्नानी देवाचे पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या परमार्थाचा आरंभ आहे. काळ सारावा चिंतनी. मनुष्य शरीरात आलोय ना, मनुष्य शरीरात मिळालेला काळ किती मौल्यवान आहे. ह्या काळाचं महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. नाथ महाराज सांगतात मेरू तुल्य सुवर्ण दिधल्या. एक क्षण मिळत न मिळे अर्ध क्षण त्याच्यापेक्षा किती बारकावा आहे. मेरुतुल्य सुवर्ण किती किंमत होईल, किती महत्त्वाचं आहे. म्हणून तर महाराज म्हणतात मनुष्य शरीरात मिळालेला काळ आहे ना त्याचा हिशोब ठेवा तुम्ही. महाराज रोज हिशोब करायचे. रोज कीर्ती जमा धरुणी सकळ खताविला काळ वरावरी. आपण हे चिंतन करा. मनुष्य शरीरातला काळ त्याचा हिशोब ठेवा. चांगल्या कामात कुठे घालवला, वाईट कामात कुठे घालवला, व्यर्थ कुठे घालवला. असा आहे मनुष्य शरीरात आल्यावर आपला काळ चिंतनातच जातोय. चिंतनी सारे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळा मंगळाची सकळ मंगळ मंगळाचे धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे सकळ मंगळ मंगळाचे. चिंतने सरी तो धन्य धन. तो काळ धन्य चिंतने. पण मी ते सांगत होतो काळ चिंतनातच जातोय. चिंतन हा सामान्य शब्द आहे. कशाचं चिंतन महत्वाचं आहे. माणसाचं मन आलंबनाशिवाय राहत नाही, चिंतनातच जात आहे. पण व्यर्थ विषय चिंतनात काळ घालवून व्हायला काय अर्थ आहे. भगवत चिंतनामध्ये काळ घालवायला सुरुवात कर. चिंतनाशिवाय मन राहत नाहीये. पण आलंबन कशाचं पाहिजे, देवाचं. काळ सारावा. बरं काळाचं गणित अगदी थोडक्यात बघा. बारकावा पुष्कळ आहे. स्थूल मानाने 3 प्रकार काळाचे. एक असतोय भूतकाळ, एक वर्तमान काळ आणि एक भविष्यकाळ. परमार्थ करायचा साधक आहे, वारकरी आहे. वारकऱ्याने नेहमी वर्तमानात जगलं पाहिजे. भूत भविष्याचा साधकाने फार विचार करू नये. भूतकाळ म्हणजे कोणता काळ आहे, जो काळ आता गेलाय त्याचं आता चिंतन करण्यात काय फायदा आहे. भविष्यकाळ म्हणजे कोणता काळ, जो अजून आलाच नाही त्याचं आता चिंतन करण्यात काय फायदा आहे. भूत भविष्याचं चिंतन करीत बसला नुकसान आहे. उलट काय नुकसान आहे, भगवत चिंतन करायचं आहे, परमार्थ करायचा आहे. वर्तमान काळ त्यात व्यर्थ निघून जातोय भूत भविष्याच्या चिंतनात. म्हणून वर्तमानात जगायचं आहे. वर्तमानात जगायचं याही शब्दाचा अर्थ वर्तमान काळ केवढा आहे याचं गणित बघा. वर्तमान शब्द म्हणतो ना आपण, वर्तमान शब्द उच्चारला, वर्तमानातला तो म्हणेस तर व भूतकाळात गेलाय म्हणजे एवढा क्षणिक आहे तो. मग याचा अर्थ काय, मिळालेला प्रत्येक क्षण आणि क्षण भगवत चिंतनामध्ये कसा जाईल. नाठवणी देह पायाची चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये. वर्तमान काळ भगवत चिंतनात गेला पाहिजे. मनुष्याला प्रपंचात उद्योग नाही आहे, पण भगवत चिंतन कर म्हणतो तो करतोय का.
श्रीमंत मनुष्य असतो एखादा, किती श्रीमंती आहे, 7 पिढ्या बसून खाल्लं तरी पुरणार आहे. मग काय अडचण आहे आता भगवत चिंतन करायला? चिंता करायचं काय कारण? तरी चिंता करीत असताना दिसला, लोक विचारतात का हो एवढी श्रीमंती आहे, 7 पिढ्या बसून खाल्लं तरी होणार आहे ना, चिंता कशाची? 8व्या पिढीचं कसं होईल म्हणतो. अरे भगवत चिंतन कर, माणसं बघा, तुम्ही अनुभव बघा. भगवत चिंतन कर म्हटलं तर करतो का? तोच मनुष्य प्रपंचाच्या गप्पा गोष्टी करायला बसू द्या, कोणाची निंदा करायला बसू द्या, रात्र कशी गेली तो म्हणतो कळत नाही. पण भगवत चिंतनाला त्याला बसू द्या, अंगावरून वारं गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला भगवत चिंतन घडावं महत्वाची गोष्ट आहे की नाही. मनुष्य शरीरात आपल्या आल्यावर महत्वाचा सर्वात वारकरी जीवनामध्ये चिंतनामध्ये काळ घालवणं. महाराज ज्ञानेश्वर महाराज तर फार स्पष्ट सांगतात, आपल्याला विषय वैराग्य येत नाही, विषय आपल्याला कंटाळून जातात. महाराजांची भाषा बघा ज्ञानेश्वर महाराजांची, विषय शिणून जाईल नेघे त्रासू धरी अधिकची प्रेम. आपल्याला वैराग्य नाही म्हणजे घरचे आपल्याला कंटाळतात. लक्षात घ्या, याचं सोप्या शब्दात सांगू, आपण काय म्हणतो, मी आहे मी करतो म्हणून चाललाय, मी उद्या गेलो तर सर्व सत्यानाश अठ्यानाश होईल असं आपल्याला वाटतंय. हा, घरचे माणसं काय म्हणतात माहितीये, महाराज तुम्ही यांना महिनाभर घेऊन जाता ना तेव्हाच आमचं बरं असतं. हे असतात तेव्हा बरं नसतंच. पण काय करता, काय पूय पंखेची किडी चिळसे घेती ती अंतर नेन ती बापुडी म्हणून अगत्य सेवन घडी. काय पूय पंखेचे किडी चिळसे घेती, मिळालेला प्रत्येक क्षण भगवत चिंतनात जाऊ, काळ सारावा. मग त्याला साह्यभूत साधना पाहिजे ना. तीर्थयात्रा सुद्धा का करायची आहे, कशासाठी जायचे, की भगवत चिंतन करण्याकरता तो वेळ मिळावा, त्याला साह्य मिळावं. मग साह्यभूत साधना, एकांतवासी, घरी राहून चिंतन होत नाही, मग चला तीर्थक्षेत्राला जाऊन का होत नाही, एकांतात राहून का होत नाही. आता हल्लीचा काळ असं विचित्र होत चाललाय, एकांतात लोकांना करमत नाही, लोकांतात राहायची सवय आहे. ज्ञानी पुरुषाचं ते लक्षण आहे. अरतीर्जन संसदी ही बहु एकांतावरी प्रीती, महात्म्याचं लक्षण आहे. एकांतात त्याला आवडतं ना. आपली परिस्थिती लोकांतात. माझा अनुभव आहे, माझ्या आजोबा गणू काका, आनंदभावाला माहिती आहे, म्हणजे आनंदभावाने गणू काकाही पाहिले, सुरेश काका, मी आणि पोरगा 4 पिढ्याचे दृष्टी. हा, पणजी पाहिली. हा पणजीला, हा बरोबर ना, आजोबांची आई पणजी, तिला आपण बाहेर समजली बरोबर. मग 5 पिढ्या पाहिले, लक्षात घ्या. हा हा, 5 पिढ्यांना गिळणारा महाराज आहे. विठाला विठाला. का सांगत होतो मी, लक्षात घ्या. गणू काका त्यांच्या काळात जेव्हा निवृत्तीनाथ मंदिरात राहायचे, निवृत्तीनाथ मंदिराकडे जायला काही रस्ता नव्हता, कच्चा रस्ता, तेव्हा लाईटही नाही, गावातच लाईट 54 साली आले होते. मंदिराच्या भोवती साबरी. गणू काकांचं एक पत्र आहे, त्याच्यात लिहिलंय, मंदिराच्या बाहेर दिवसा वाघ येतात. हा, असा तो काळ. गावचे लोक म्हणायचे, गणू काका गावाबाहेर हे मंदिर एकटं तुम्ही मंदिरात राहतात भूतासारखं, तुम्हाला करमतच कसं म्हणून. गणू काका म्हणायचे, गाथेच्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनात मला वेळ पुरत नाही. आणि लोकांना काय वाटतं, यांना करमतच कसं. दादा महाराज साखरेंच्या जीवनातला एक प्रसंग, वाई नावाचं गाव आहे. त्या वाई नावाच्या गावाला महाराज जायचे. आता कोणताही महाराज कोणत्या गावात गेले की काय होतं, राहिलं सप्ताह केला, ओळखी पाळखीचे लोक होतात का नाही. हा, आता माधवबा राहिले 7 दिवस, लगेच वेळून जे परिसरात हा लगेच ओळख. मग आता महाराज ओळखी झाला की लोकांचं येणं जाणं आता ते नातेवाईक आहे, किसन बोंजे ते वेगळा भाग आहे. पण ओळख मला सांगायचं काय सूत्र, कोणतेही महाराज कुठे कोणत्याही गावात राहू दे, ओळखी तयार होतात. ओळखी पाळखीचे लोक असेच गावात ओळखी झाले. एक गृहस्थ त्यांना भेटायला आले दादा महाराजांना. म्हटले, महाराज एक उपाय आहे तुम्हाला विचारायचा आहे. काय? माझी बायका पोरं, ती बायको पोरांना घेऊन माहेरी गेली, मी घरी एकटाच, काही करमत नाही, काय उपाय असेल सांगा. यांनी दिला हरिपाठ, जा म्हणत बैस. किती वेळा हरिपाठ म्हणायचा? 1दा 2दा 3दा. पुढे काय? दुसऱ्या दिवशी आला, हे हरिपाठ वगैरे नाही, काही वेळ जात नाही, दुसरा उपाय सांगा. ज्ञानेश्वरी दिली, जा पारायण कर. कसं तरी तासभर पारायण केलं, आला परत. हे पारायण बिरण आपल्या चरित्रामध्ये जप वगैरे पुष्कळ उपाय झाले, कशात मन त्याचं रमलं नाही. शेवटी त्याची बायका पोरं आले, तो महाराजांना सांगायला आला, आता मला करमतं म्हणले, एकदा माझ्या घरी या, आता घरी या. आता आमंत्रण केलं, गेले महाराज घरी. स्वागताची जी तयारी होती, अंगणातच सुंदरी वाजत होती, म्हणजे त्याची मुलगी रडत होती. त्या पलंगावर बसायला दिलं तर बँड वाजायला लागला, म्हणजे त्याचा मुलगा ते रडायला लागला. म्हणजे आणि घरात बायकोची भांडी आदळापट सर्व पाहिली. महाराजांनी सर्व घरातलं वातावरण पाहिलं.
मग त्यांच्या लक्षात आलं, अरे ज्याला सतत चिरचिर किरकिर पिरपिरमध्ये राहायची सवय आहे त्याला एकांतात करमेलच कसं. एकांतात करमण्यासाठी मनुष्य त्यापासून थोडा अलिप्त राहणारा पाहिजे का नाही. तो अरे उलट तो एकांत भगवत चिंतनाला मिळावा मागणं केलंय. एकांतीचे सुख देई मज देवा, एकांतीचे सुख देई मज देवा, सुख देई मज देवा, एकांतीचे सुख देई मज देवा. आता जीवा सुखवून, आता जीवा सुखवून, कादया जीवा सुखवून. एकांतीची सुख देई मज देवा. भगवत चिंतना करता तो एकांत मिळावा. आणि एकांत शब्दाचा अर्थ बायका पोरं सोडून जंगलात निघून जाणं एकांत नाहीये. वनात गेला आणि वनितेच ध्यान करत असेल कसला एकांत आहे. एकांत शब्दाचा एकांत, आता एकांताचे अर्थ वेगळे. योगी पुरुषाचा एकांत वेगळा आहे, ज्ञानी महात्म्याचा एकांत वेगळा आहे. जो ब्रह्मवेत्ता आहे ना, देवा व्यतिरिक्त ज्याला काहीच दिसत नाही ना, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा. पण वारकरी उपासक भक्ताच्या दृष्टीने एकांत काय. भक्ताच्या दृष्टीने एकांत असा आहे, आवडीचा विषय एक असणं. आपण बघा घरात दोनच माणसं आहे, एकाला सिनेमा बघायचा आणि एकाला कीर्तन ऐकायचं. दोघांचं जमेल का सूत्र. दोघंच आहे. आता इथे तरी किती आहे, आता इथे तरी फार थोडे, वारीत किती लोक असतात. एवढे लोक एकत्र येऊन एकांत बिघडत नाही का. परमार्थाच्या वारीच्या भजनाच्या कीर्तनाचे आवडीचे लोक एकत्र येणं. माझे जातीचे म्हणजे माझ्या आवडीचे लोक भेटावे. आवडीचा विषय एक असणं हा सुद्धा काय एकांत. उपासकाच्या दृष्टीने भक्तिशास्त्रानुसार तो एकांत मिळावा. मग तीर्थयात्रा कशासाठी, घरी भगवत चिंतन होत नाही. मग चला तीर्थयात्रेच्या निमित्ताने भगवत चिंतना करता तो एकांत. एकांत कशासाठी, भगवत चिंतनाला अनुकूल साधना. एकांतवासी तिथे गेल्यानंतर गंगेचं स्नान. रोज स्नान जमत नाही. मी सांगितलं जमतलं असलं तरी स्मरण जरी केलं तरी ते पुण्य आहे. पण आपण खास तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिथे गंगेचं स्नान करणं मी पाहतोय. लोक येऊन स्नान करत नाही. कुशावर्ताचा अनुभव मी जर सांगितला, हे काय पाणी आहे म्हणतात. अरे तुला डोळ्याला पाणी दिसत, जसं मूर्तीचं आहे, मूर्तीमध्ये डोळ्याला दगड दिसतोय, तसं हे काय दिसतंय डोळ्याने. पण तीर्थत्व दिसत नाही. विठाला विठाला आपली दृष्टी कुठे पाहिजे, तीर्थत्व. तीर्थ आपल्याला दिसलं पाहिजे. गंगेचं स्नान साधारण प्रायश्चित्त रूप कर्म आहे. आपल्या हातून ज्ञात अज्ञात रूपाने जे काही पातकं घडली त्याच्या निवृत्तीचा हा खरा उपाय आहे. ईश्वराचं नामोच्चारण. म्हणून काळ सारावा चिंतने. मनुष्य निर्दुष्ट झाला पाहिजे. हे बघा देवाचं दर्शन व्हायचं आहे ना, आपल्याला व्हावं वाटतंय ना. अनधिकारी माणसाला कधीच देवाचं दर्शन होणार नाही. पापी माणसाला देव कधी भेटणार नाही. देवाचं दर्शन व्हावं वाटत असेल मनुष्य निष्पाप झाला पाहिजे. निष्पाप होण्यासाठीच गंगेचं स्नान आहे. गंगा स्नानी म्हणजे गंगेच्या स्नानाचं महत्त्व काय. त्र्यंबकला आले कुशावर्त स्नान, रामकुंडाचं, इंद्रायणीचं, चंद्रभागेचं, गंगेचं. आता कुंभमेळा आहे. कशासाठी, मुख्य हेतू काय कुंभमेळ्यामध्ये, की त्या गंगेला वरदान दिले. सर्व साधू संत सर्व देवता गंगेच्या किनारी राहणार आहेत. मग अशा पवित्र काळामध्ये आपल्याला त्याचं स्नान व्हावं. त्या स्नानाने पवित्रता प्राप्त होत असल्यामुळे पवित्र परमार्थाचा अधिकार कशावर आहे, आपल्या वृत्तीवर. शुद्ध चित्ताचा आहे ना तो परमार्थाचा अधिकार आहे. आपण बाह्य अंगाने किती श्रीमंत आहे, कोणत्या बंगल्यात राहतो, कोणत्या गाडीत फिरतो, कोणते कपडे घातलेत, कोणत्या पदावर आहे, परमार्थाचा अधिकार त्याच्यावर नाही. त्याची वृत्ती कशी आहे. निर्मळ वृत्तीचा मनुष्य परमार्थाचा अधिकारी आहे. निष्पाप मनुष्य देवाच्या दर्शनाचा अधिकारी आहे. आणि मग तो अधिकार प्राप्त व्हावा म्हणून गंगा स्नानी, देवाचे पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. मग देवाची पूजा सांगितली. मी आर्मी सांगितलं ना, मूर्तीपूजेचं वर्णन आहे. कितीतरी लोक आहे, कितीतरी पंथ आहे, मूर्तीपूजा ज्यांना मान्य नाही आहे नावं ठेवतात. एका ग्रंथकर्त्याने लिहून ठेवलंय. मी लहानपणी शिवमंदिरात गेलो, त्या पिंडीवर एक उंदीर खेळत असलेला पाहिला. आता आपल्या अंगावर उंदीर खेळतोय आणि त्याला बाजूला करण्याचं ज्याचं सामर्थ्य नाही त्या देवाचं पूजा कशाला करा. तो काय रक्षण करणार आहे आपली. मूर्तीपूजेचा निषेध केला. कितीतरी लोक त्यांच्या नादाला लागले. घरातले देव पाण्यात टाकून दिले. आता ज्यांचं ऐकले, हा मृत्यू लोकच आहे ना, अमरपट्टा थोडी कोण घेऊन आलाय. ज्यांनी सांगितलं ते गेले. हे सगळे लोक एकत्र झाले. ज्यांचं आपण ऐकलं, देव पाण्यात टाकले, ते तर गेले. आता आपण काय करायचं. आपलं मन आलंबनाशिवाय राहत नाही. काय करावं. पुन्हा देवाच्या मूर्ती आणल्याने पूजा करायला लागले. लोक नावं ठेवतील ना. आता कैशी जाऊ घराला लाज वाटायला लागली. मग म्हणले आपण ज्यांचं ऐकलं ना त्यांची मूर्ती तयार करू.
त्यांची पूजा करू, काय हरकत आहे? काही नाही, ठरलं तसं झालं. काय झालं, देवाच्या मूर्तीच्या ऐवजी माणसाच्या मूर्तीची पूजा सुरू झाली. कुठेतरी पूजा करावी लागते. भागवतकार सांगतायत, मनाच्या एकाग्रतेसाठी प्राकृत भक्ती आरंभीची भक्ती आहे, सुरुवातीची आहे. देवाचे पूजने प्रदक्षिणा, तुळशीचंही महात्म्य आपल्या संप्रदायात पुष्कळ आहे. अशाच तुळशी आपण गळ्यामध्ये धारण करणं असेल, देवाला हार अर्पण करणं असेल, अशी तुळशी तिची प्रदक्षिणा करणं पुष्कळ ना. तीर्थयात्रेच्या निमित्ताने प्रदक्षिणेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. त्र्यंबकला आलं तर ब्रह्मगिरीची परिक्रमा, पंढरपूरला नगर परिक्रमा, नर्मदा परिक्रमा पुष्कळ आहे. परिक्रमेचाही भाग. आपण गावात मंदिर असतो, देवाचं दर्शन घेतलं, परिक्रमा म्हणजे देवाला उजव्या हाताला ठेवून गोल प्रदक्षिणा घालणं. पालखी सोहळ्यामध्ये रिंगण आहे म्हणजे काय, प्रदक्षिणेचा असतो भाग आहे, अनुष्ठानाचा तो एक भाग असल्यामुळे देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीचे अशा पद्धतीने साधकाने परमार्थाची वाटचाल करावी. पण मग हा परमार्थ करत असताना शरीराचं निर्वाहन कसं करणार, देहाचं निर्वसन झालं पाहिजे. साधक जरी असलं तरी मग देहाचं निर्वसन कसं करणार, त्याचं तत्व सांगताय अभंगाच्या दुसऱ्या. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. नेम इंद्रियात सार, नेम इंद्रियात सार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार. नसा नसावी बासर, नसवे नसावी बासर, नसावी नसावी बासर, नसावी नसावी बासर. निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण, युक्त आहार विहार, युक्त आहार युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावे बासर, निद्रा बहु भाषण. परमार्थ करणाऱ्या साधकाने शरीराचं निर्वासन कसं करायचं, भगवंताचा जसा श्लोक आहे ना, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. वेदाने सांगितले तसंच मला सांगतात, आहार शुद्ध सत्व शुद्धी. ही आहाराची शुद्धी झाली की सत्वाची शुद्धी होती. सत्व शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण. अंतःकरणाला सत्व का म्हणतात, पुष्कळ भाग आहे. अंतःकरण तयार कसं झालं, 5 अपंचकृत पंचमहाभूताच्या मिलिट सत्ववंशाचं कार्य आहे. परमार्थाचा अधिकार अंतःकरण वृत्तीवर असल्यामुळे अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, तो परमार्थाचा अधिकारी आहे. मग अंतःकरण शुद्ध होण्याकरता जे अनेक उपाय आहेत त्यातील पहिला उपाय आहार शुद्ध होऊ सत्वशुद्धी. ही आहाराची शुद्धी वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्वाची आहे. आहार सेवन करायला इतके बंधन आहेत, कारण आपल्या शरीरात अनेक विकार, अनेक रोग, दोष शिरण्याचं महाद्वार रसनेंद्रिय आहे, म्हणून पहिल्यांदा त्याच्यावर बंधन आहे. आता हल्लीचा काळ मोठा विचित्र होत चालला आहे. आहार सेवन करायला बंधनं पाळणं अत्यंत चुकीचं आहे असं समजतात. त्यांचं हे मत अत्यंत चुकीचं आहे, हे न चुकता लक्षात ठेवा, कारण माझ्या पदरचं नाही आहे. वेदशास्त्राला संत वचनाला धरून अनेक रोग, अनेक विकार शिरण्याचं महाद्वार काय आहे, म्हणून तर त्याच्यावर पहिल्या साधी सोपी गोष्ट आहे. वारकरी नसू द्या, कोणालाही विचारा कसं अन्न पाणी घेतलं पाहिजे, तो म्हणेल असं घेतलं पाहिजे ज्यात रोग होणार नाही. कोणाला मान्य होईल का नाही? थोडा विचारी असेल तर काय म्हणेल, असं अन्न पाणी घेतलं पाहिजे, शरीराचं सामर्थ्य शक्ती वाढेल. हल्लीच्या शब्दात व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स काय म्हणतात, जसं भगवान सांगतात ना, सात्विक आहार,
आयुष्यत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धन रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिय सात्विक आहार. त्याच्या पुढे विचार करणार असेल असं अन्न पाणी घेतलं पाहिजे ज्यात दोष लागणार नाही. शरीरामध्ये जसे रोगाचे जंतू अन्नाच्या द्वारा जातात तसे पापाचेही जंतू जातात. 2 नंबरचा माणूस असेल त्याचं अन्न आपण खाल्लं, 2 नंबर करून आपण त्यांनी व्यवसाय केला असेल आपण खाल्लं तर आपल्याला दोष आहे. एकादशीला अन्न खाल्लं तर म्हणजे विषय लक्षात घ्या. अन्न सेवन करायला ही जी मर्यादा आहे त्याचे पुढचं आहे. पाप तर नाही लागलं पाहिजे, पुण्य निर्माण झालं पाहिजे. मग असं कोणतं अन्न आहे, असं कोणतं पाणी आहे? इतर किती पाणी प्यायलं, बिसलेरी पाणी प्यायलं पुण्य लागेल काय? तहान भागेल. पण गंगेचं पाणी प्यायलं तर, देवाच्या चरणाचं तीर्थ प्यायलं तर पुण्य आहे. देवाचं नैवेद्य समर्पण केलं, खाल्ला प्रसाद सेवन केलं ज्यात पुण्य निर्माण होते पुष्कळ आहे. आणि त्याच्या पुढे असं अन्न पाणी सेवन करा की देवाचं दर्शन होईल. किती बारकाव आहे. संप्रदायामध्ये ही जी मर्यादा आहे अन्न सेवन करायला युक्त आहार परमार्थ करायचा आहे ना. कलियुगामध्ये आपला प्राण अन्नमय आहे, अन्न घ्यावंच लागेल. पण मग ते किती घ्यावं, कसं घ्यावं फार बारकाव आहे. कधी खावं, कधी खाऊ नये, काय खावं, किती मर्यादा. आता लोकांना मर्यादा नको आहे, नियम कोणालाच नको आहे. नेमकं त्याचंच वावडं आहे. स्वैराचार पाहिजे. कशासाठी अन्न खातोय आपण? केवळ पोट भरण्यासाठी नाही ना, वृत्तीवर त्याचा परिणाम होतो. जसं आपण अन्न खातो ना तसं आपले धातू शरीरात तयार होत असतात. त्यामुळे त्याला फार बंधन आहे. जसं आपण अन्न सेवन करू आपली वृत्ती. म्हणून तर सात्विक आहार का सेवन करावा, कोणाचं खा कोणाचं खाऊ नका, कसं खा. कसं खा म्हणजे हल्ली तर आता पंक्ती मांडी घालून राहिलेच नाही ना. आहे का? किती बारकाव आहे जेवायचा. कावर बारकाव आहे की आपण मांडी घालून जेवायला बसायचे, वाढणाऱ्या दुसऱ्यांनी वाढायचे, आपण त्याला हात लावायचा नाही. फार फार बारकाव आहे. आता हा ते काय गिधाडच सुटले जसे काय. गुरुजींचं वाक्य सांगतो आठवलं म्हणून. गुरुजी काय म्हणायचे, पुढे लोक एवढे शहाणे होतील म्हटले बूट घालून जेवतील. जेवते कडे बूट घालून. आणि त्याच्या पुढचं एक वाक्य आहे, एवढे शहाणे होतील म्हटले बुटात जेवतील. विठाला विठाला बारकावा त्याच्यामध्ये आहे. आणि रोजच्या जीवनात आपण बघा, आता एकादशीचं उदाहरण घ्या. समजा आता परवा एकादशी, उद्या दशमी आली. काय एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करायचं नाही. उलट अन्न ग्रहण केलं किती दोष आहे. आपण जर व्रत एकादशी केलं नाही, इतर व्रतही फल देत नाही. लक्षात घ्या, सर्व व्रताची जननी एकादशी असल्यामुळे एकादशीला अन्न त्याग आहे. आणि जर अन्न खाल्लं, ते खाणारा कसं आहे, अन्न कसं आहे, एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन श्वान विष्टी समान अधम जनतिक. म्हणजे काय आहे ते, आपण अन्न खातो का श्वानाची विष्ठा खातो, अधम जन. एकादशीला याची अनुभव हे कोणा करताय, एकादशीच अन्नपान जे वारकरी करती भोजन असं लिहिलंय. बाकीच्यांना मुभा आहे. जे नर करती भोजन याचे यावत जीवाला उपदेश आहे. वारकऱ्यालाच नाही, एकादशी प्रत्येकाने करावी. प्रत्येकाला नाही, आपल्या घरी कोणी पाहुणा आला तर त्याला सुद्धा सांगायचं आज एकादशी फराळाचंच मिळेल. गाईला सुद्धा भाकरीने द्यायची. किती बारकाव आहे. एवढं त्याचं बंधन असताना वारकरी लोक एकादशीला लग्न लावतायत. विठाला विठाला वारकरी आहे ना, अन्नदान लग्न काय करतो म्हणजे गुरुजींनी तारीख काढली, त्याला कळत नव्हतं. तुला तर कळतं, तू वारकरी आहे ना, एकादशी आहे. मला का सांगायचंय लक्षात घ्या, एकादशीच्या दिवसाकरता नाही. आता तर प्रापंचिक माणसं एवढे हुशार झाले, महाराज तुमच्यापेक्षा आम्ही बरे एकादशी न करणारे. काय झालं, आम्ही पाहिले तुम्ही एकादशी करणारे कशी करतात. कशी करतो, उद्या एकादशी आली मग आज दशमीचं पोटभर खाऊन घ्या. उद्या एकादशी, आज एकादशी, फलाहार राहिलाच नाही. फराळ, किती फराळ, पोटाचा डबा होईल एवढा फराळ. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी, काल एकादशी झाली म्हणून 3 दिवस खादीची चळवळ. तुमच्यापेक्षा आम्ही बरी एकादशी न करणारे असं त्यांनी आपल्याला म्हणावं का. ते म्हणतात आम्ही एवढं कधीच खात नाही, आम्ही कॅलरीज मोजतो. जेवढं आवश्यक आहे तेवढं, 3 चतकोर भाकरी तर तेवढंच खातो, याच्यापेक्षा अधिक खात नाही. म्हणजे तुमच्यापेक्षा आम्ही बरे असं प्रापंचिक माणसाने आपल्याला म्हणावं अशी परिस्थिती आहे. इथे महाराज सांगतात नुसतं एकादशीलाच नाही, रोजच्या जीवनामध्ये आहार सेवन करत असताना युक्ताहार. युक्ताहार शब्दाचा तरी अर्थ काय, आयुर्वेदामध्ये त्याचा जो भाव दिला आहे की पोटाचे 4 भाग करा, 2 भागामध्ये अन्न भरा,
एका भागामध्ये पाणी भरा आणि एक भाग रिकामा ठेवा वायूच्या संक्रमणासाठी. याचं नाव आहे युक्त आहार. आहार तरी सेविजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात परी युक्तीचे नि मापे मविजे. म्हणजे थोडक्यात काय, अर्ध पोट भरेल एवढं जेवण करा. अर्ध पोट म्हणजे आत्ता जेवढं जेवलोय हात धुतला आणि पुन्हा लगेच बसलो की तेवढं खाऊ शकलं पाहिजे एवढी भूक ठेवा. सावकाश जेवा. सावकाश म्हणजे थोडा अवकाश. एवढं खाता श्वास घ्यायला जागा राहत नाही. म्हणजे आपण खातो जगण्याकरता, पण किती खातो? आपणही जगतो, डॉक्टरलाही जगवतो एवढं खातोय. मग काय उपयोग आहे? परमार्थ करायचं आहे, भगवत चिंतन म्हणून मर्यादा आहे. युक्त आहार, विहार, कर्म, प्रपंच किती वाढवाल? महाराज म्हणतात जेवढं वाढून ठेवलं आहे. देवधर्म करायला वेळ मिळत नाही हेही समजण्यासारखं आहे. देवधर्म सांधी पडले काही विशेष नाही, पण एवढा प्रपंच वाढवतात की त्याचा उपभोग घ्यायला वेळ नाही. लोक म्हणतात की नाही अनुभव बघा मी एवढं केलं एवढं मिळवलं पण त्याचा उपभोग घेता येत नाही. अशी जीवनाची शोकांतिका सांगत मरतायत. मग वाढवलं कशाला एवढं? मर्यादा, युक्त विहार, नेम इंद्रियासी सार. परमार्थ करायचा आहे, भगवत दर्शन करायचं आहे. इंद्रिय निग्रह महत्वाचा आहे. इंद्रिय निग्रह जर केला तरच देवाचं दर्शन आहे. श्रद्धा बाल लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती आचिरेनादि गच्छति. इंद्रिय निग्रह नसेल, इंद्रिय सांगेल असंच जर आपण वागत असो, इंद्रियाच्या संगती जे पसरू होत असे मती. इंद्रियाच्या संगतीला लागला आपली मती बुद्धी फाकत राहते, बहिर्मुख होते. इंद्रियाच्या संगती अज्ञानाचंही अज्ञान वाढायला लागतं. कशाचं अज्ञान? अज्ञानाचे मी अज्ञानी आहे हे कळावं हे सुद्धा ज्ञान आहे. पण माणसाला मी अज्ञानी आहे हेही कळत नाही. मग काय होतं? मी देह म्हणतो, देह संबंधी माझे म्हणतो, विषयात सुख आहे म्हणतो, जगत सत्य आहे आणि जगात देव नावाचा जिन्नसच नाही म्हणतो. हा परिणाम कशाचा आहे? इंद्रियाच्या अधीन झाल्यामुळे. म्हणून इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, परमार्थात बंधन कशासाठी? नेमेंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा. अमर्याद झोप, स्वच्छंदी झोप असू नये. जसं खाण्याच्या बाबतीत आहे, काय खावं कधी खावं त्याची जशी मर्यादा खाण्यात आहे तसंच झोपेच्या बाबतीत आहे. कधी झोपावं, किती झोपावं, मनात येईल तसं झोपायचं नाही. कितीतरी माणसं सतत झोपत राहतात. कशी झोप येते त्यांना देवाला ठाऊक. कर्तव्य परांगमुख होतो, तमोगुण मनुष्य वाढतो. लक्षात घ्या, जास्त झोपला की. म्हणजे दिवसा झोपू नये, रात्री झोपावं, घरी झोपावं, कीर्तनात आल्यावर झोपू नये, कुठे झोपावं, किती पुष्कळ बारका. युक्त स्वप्न व बोध असे. जागरणही मर्यादित पाहिजे आणि स्वाप अवस्थाही मर्यादित पाहिजे. म्हणून तर आता सांगितलं जाते कीर्तन 9 ते 11 करू नका. कधी करा? 7 ते 9, 6 ते 8. जागरण जर रोज तुम्ही लक्षात घ्या 9 ते 11 कीर्तन करायचं. त्याच्या पुढे 11 वाजत नाही तर लोक घड्याळ पाहतात, पण कीर्तन झाल्यावर अर्धा तास गप्पा मारीत बसतात. तेव्हा कळत नाही त्यांना किती वाजले. हा, आणि मग सकाळी काकड्याला कोण आहे? गावची कोण हजर असते काकड्याला? कशासाठी सप्त आहे? काकडा अनुष्ठान पारायण करणारे किती लोक आहेत? कशासाठी आपण करतोय हे समजलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून तर जागरणही मर्यादित पाहिजे. आणि नेमकं श्रवण कोणत्या वेळेत करावं काही त्याचं महत्व काही लक्षात येत नाही. म्हणून नेमेंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा, बहुभाषण. परमार्थ करणाऱ्या वारकऱ्याने जास्त बोलू नये. बोलल्याने काय अडचण होते? काही बिल भरायचंय? बोललं ना मनुष्याचा स्नेह वाढतो. जो मनुष्य जास्त बोलतो त्याचा काय वाढतो? स्नेह वाढतो. आणि स्नेहाचं परिवसन नेहमी दुःखात आहे. लोभमूलानी पापानी व्याधयो रसमूलका स्नेहमूलानी दुःखानी त्रिविध त्यक्त्वा सुखी भवेत. लोभी मनुष्य पाप करतो. पापाचं मूळ कशात आहे? लोभात. व्याधयो रसमूलका. आपल्याला जे व्याधी होतं आपण काय खातो किती खातो त्याच्यामुळे. स्नेहमूला आणि दुःखाचं मूळ कारण आहे स्नेह. आणि तो स्नेह बोलण्याने वाढत असल्यामुळे बहुभाषण. परमार्थ करणाऱ्या साधकाने फार बोलू नये. परमार्थाचे हे सुरुवातीचे आरंभीचे नियम. परमार्थ करायचा आहे ना ते ह्या नियमात राहिलं पाहिजे. प्रापंचिक माणसं मोठे हुशार आहेत, आपल्याला शिकवतात तुम्ही पारमार्थिक, तुम्हाला नियम. आम्हाला कसले नियम आले? बोलून चालून आम्ही संसारिक आहे. लक्षात घ्या हे नियम कशासाठी आहे. याच्या पुढची अवस्था आहे आपली मनस्थिती, आपली धारणा. एवढ्या नियमावर भागणार नाही. पुढचे असे की आपली मनाची स्थिती, आपली धारणा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणजे अगदी व्यवहारात कोण कशाला धन समजतोय, यादीच्या यादी तिचे पुष्कळ आहे. कोणी पैसा अर्क सोन्यानाला धन समजतंय, कोणी घरदार शेतीवाडी याला धन समजतंय. पूर्वीच्या काळामध्ये गायी सुद्धा काय होतं? पशु गोधने चाराव्या. गोधन म्हटलंय. आरोग्य सुद्धा काय? आरोग्य काय? हेल्थ इज वेल्थ. पुष्कळ आहे. मुलं असणं हे सुद्धा काय? काय म्हणतात? आमची मुलं हीच आमची संपत्ती आहे.
धनाची व्याख्या व्यक्ती परत्वे बदलत चालते. महाराज सांगतात ना, आम्हा घरी धन. काय धन आहे? शब्द हे आमच्या घरचं धन आहे. धनाविषयीची व्याख्या व्यक्ती परत्वे बदलत चालते. बरं, धारणा धनाविषयी ती व्यक्ती परत्वे बदलते. काही लोक असे आपला प्राण देतील पण धन देतील का? द्रव्य जीवा होणी आवडी हा जीवा. लोकांना आपल्या जीवापेक्षा पैसे आवडतात. महात्मे आम्हासी पाषाणा उनीहीन सोने रुपये आम्हा. हा, शिवाजी महाराजांचं चरित्र बघा. म्हणजे महाराजांच्या याच्यात महाराजांनी केलेला उपदेश बघा. सर्व काय आता वेळ संपले, वेळ सांगत बसत नाही, पण महाराजांचा अनुभव मृत्यू के समान सोने रुपये आम्हा. हा, माणिक पाषाण. पण हा महाराजांचा अनुभव बरं का, माझा नाही. हा, महाराजांचा अनुभव फक्त माझा अनुभव कसा आहे ह्याच चरणाला सांगतो. सोने रुपये आम्हा आणि मृत्यू के समान तुम. हा, विठाला विठाला. धनाविषयीची व्याख्या आहे व्यक्ती परत्वे बदलते. महाराज सांगतात शब्द जसं धन आहे तसं वारकऱ्याच्या दृष्टीने भगवत चिंतन करणं हेच खरं धन आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. जोडी जोडी देवाचे चरण. वावया जतना, वावया जतना, वावया जतना. उपाय लाभाचे, हे 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 उपाय युक्त आहार विहार, 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 युक्त आहार विहार. परमार्थ महाधन जोडी देवाची चरण. वावया जतन हे उपाय लाभाची. परमार्थ करणारा हे मोठं धन आहे. वारकऱ्याच्या दृष्टीने काय आहे? भगवत चिंतन. काळ सारावा चिंतने हे खरं नुसतं धन नाही, महाधन. कशासाठी हे धन संपादन करायचं आहे? जोडी देवाची चरण. परमार्थ धनाच्या द्वारा देवचरणाची प्राप्ती ही खरी मिळकत आहे. आपली संपत्ती खरी वेल्थ काय आहे? आपली संपत्ती खरी देवचरणाची प्राप्ती. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तुका म्हणी जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलची. म्हणजे खरी संपत्ती ही आहे आपली. त्या काळात महाराज ही संपत्ती वाटायला गेले होते. देव घ्या कोणी देव. आपण उत्तर काय दिलंय? देव न लगी. तुमचं तुम्हाला लखलाभ लक्षात घ्या. देवचरणाची प्राप्ती ही खरी मिळकत. बरं, ही संपत्ती कुठे कमवता येते? 84 लक्ष योनीमध्ये केवळ मनुष्य शरीरात. या शरीराची जी योग्यता आहे ना, नरदेह निधान लागले हाती.
उत्तम सार उत्तम गती मनुष्य शरीरात आल्यावरच ही संपत्ती आपण कमवू शकतो. माणसं कितीतरी लक्षात घ्या, मनुष्य शरीरात येऊन ही संपत्ती संपादन करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. समजा एखादा करायला लागला, वारकरी झाला, परमार्थ करायला लागला, भगवत चिंतन करायला लागला, लोक नाव ठेवतात आमके आमके बिघडले. काय त्र्यंबकेश्वरला गळे हे लाकडी लोडणं घालून आले म्हणे गळ्यात. म्हणजे माळेला काय म्हणतात, हा गंध. अरे एवढं कपाळ चांगलं देवाने स्वच्छ दिला असतं, जॉमेट्री काढतात. बरं जाऊ दे, बाहेरचे नाव ठेवतील. घरचे आई वडील, अहो आमच्या अख्ख्या खानदानात कोणी वारकरी झाला नाही, हाच कसा जन्माला आला. आमुची कुळी नवते आईसी, हेची पिसी. पिस म्हणतात वेड. परमार्थ करणाऱ्या लोक काय म्हणतात, वेड. आता कदाचित इथे तुम्हाला माझं म्हणणं पटणार नाही, कारण सर्व परमार्थाचे लोक एकत्र आले. आपण एक एकटे लोकात जा, आपल्याला वेड म्हटल्याशिवाय राहणार नाही. पण लक्षात घ्या, किती विज्ञानाचा प्रगत काळ असू द्या, परमार्थ साधनेचं महत्त्व टिकून आहे. उलट सांगू, उलट परमार्थ करणाऱ्या लोकांची संख्या कमी असणं हेच बरोबर आहे. भगवंताचं जे गणित आहे ना, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्धई यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती. तुम्ही बघा, भाजी मंडईमध्ये गर्दी जास्त असते का सोन्या चांदीच्या दुकानात गर्दी जास्त असते? पंचविषय सेवन करण्यात लोकांची गर्दी रगड आहे. जीव याची कोण करील नुपदे भाव पावली विषय उडी स्वाभाविक प्रवृत्ती आहे. परमार्थ माणसाच्या स्वाभाविक प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे. म्हणून तर इकडे गर्दी कमी आहे. स्वाभाविक आणि लक्षात घ्या, कल्याण अंतरंगात लोक अंतराळात जाऊ शकतात, पण अंतरंगात शिरणं अवघड आहे. आणि कल्याण अंतरंगात असल्यामुळे जोडी देवा अंतरंगाशिवाय देवाच्या चरणाची प्राप्ती होणार नाही. आणि समजा देवचरण मिळाले, समजा देवाची प्राप्ती झाली, इकडे दिवस देवाची प्राप्ती नव्हती, आता झाली. याला शास्त्रात योग म्हणतात. जी गोष्ट अप्राप्त होते ती प्राप्त झाली, आणि त्याच्या पुढचा भाग गोष्ट मिळाली, पण त्याचं क्षेम परिपालन योगापेक्षा अवघड आहे. योगा उनी क्षेम कठीण देवा प्राप्तस्य परिपालन क्षेम. हा देवचरणाची प्राप्ती झाली, सांभाळ कसा करणार याच्याकरता हे नियम आहे. परमार्थात बंधन कशासाठी? व्हावया जतन हे उपाय लाभाचे. प्राप्त झालेल्या देवचरणाचा सांभाळ होण्याकरता हे काळ सारावा चिंतनेपासून एवढे जे परमार्थातले नियम सांगतात ना, याच्याकरता आहे. व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आणि सरते शेवटी भगवत दर्शन आपल्याला व्हावं, पहिली गोष्ट आहे त्याच्याकरता आपण अधिकारी व्हावं. याच्याकरता वारकरी आपण झालं पाहिजे. गळ्यात पवित्र तुळशी माळा धारण केली पाहिजे. होय होय वारकरी. आणि नुसती माळ घालणं म्हणजे वारकरी नाही, हे बहिरंग लक्षण आहे. अंतरंग भाव काया वाचा मनी जीवी सर्वस्वी उदार. बाप रखुमा देवर विठ्ठलाचा वारीकर. वारकरी म्हणजे ज्याच्या जीवनात समर्पण आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, शरीराचं समर्पण, मनाचं, वाणीचं, बुद्धीचं पुष्कळ समर्पणाचा भाग आहे. त्याच्यातला जो एक भाग आहे ना, परमार्थ करत असताना वारकरी जीवनात भगवत दर्शन करायचं, तर याच्याकरता देहाचं समर्पण कर. अभंगाच्या समर्पे दे देवा वार पायीचा न घ्यावा. देह समर्पे काही न घ्यावा. होईल म्हणे आनंद, होईल आगवा तुका म्हणे आनंद. युक्त हार युक्त हार होईल आगवा तुका म्हणे आनंद. होईल आगवा तुका म्हणे आनंद. युक्त हार युक्त हार विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा
कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमार 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 कुंडली गवरदा श्री ज्ञानदेव श्री निवृत्तीनाथ गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी देह समर्पिजी देवा देहाचं समर्पण आधी आपण या नाशी देहांकार ठेवून परमार्थ करेल हे होणार नाही लक्षात घ्या. देहाच्या निराशी न म्हणा देह माझा ऐसा पुष्कळ प्रमाण आहे. देहाचं समर्पण भार भार म्हणजे ओझ परमार्थात ओझ म्हणजे सामानाधिकाचं ओझ नाही. ओझ काय परमार्थातलं मी आणि माझं हे ओझ आहे. अहम ममाध्यास ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना मी माझे आणि तुझे न धरी टाकी परते ओझी भाव बळे फळते बेजे बाप रखुमा देवर विठ्ठले. मग काय करा करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणूने भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावित. ओझ आहे परमार्थातलं मी आणि माझंपणाचं ओझ टाकून मी माझे आणि तुझे न धरी टाकी. परमार्थ कसा करायचा आहे समर्पण भावाने. संतांना गुरूंना काय आहे शरणागती आहे घालून या भार. परमार्थाचं तत्व आहे तुझं वाटे आता ते करे अनंता तुका म्हणे संता. समर्पण गोमटे ते करा माझे भार ओझे. लक्षात घ्या समर्पण भाव अर्जुनाचं उदाहरण आहे. सर्वस्व समर्पण केले देवाला शिष्यत्व पत्करलंय. असं जर समर्पण भावाने आपण परमार्थ केला परिणाम काय होईल होईल आघवा तुका म्हणे आनंद. आघवा आनंद व्यापक आनंद निरपेक्ष आनंद. आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची आशे अवघे चित्रलोकी आनंदाचे असा व्यापक आनंदाची अनुभूती प्राप्त होईल. म्हणजे आरंभापासून शेवटपर्यंतचा परमार्थाचा विचार परमार्थाची सुरुवात आणि सरते शेवटी निरपेक्ष आनंदाला आपण कसा प्राप्त होऊ सूत्ररूपाने या अभंगामध्ये महाराजांनी याचं विवरण केलं. यथामती दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. निमित्त असं आहे की श्री विष्णू बोडके यांनी केलेली तीर्थयात्रा असेल त्या तीर्थयात्रेच्या निमित्ताने मनुष्य शरीरात आपण आल्यावर माणसाचं नेमकं कर्तव्य काय अकर्तव्य काय आपण काय केलं पाहिजे याचं काही ज्ञान या निमित्ताने व्हावं याकरता संकीर्तन सेवा संपन्न झालेली सेवा श्रीमंत निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो. आणि यानंतर आलेल्या सर्व भाविक आप्तेष्ट यांना अन्नदानाची सेवा आहे सर्वांनी त्या प्रसादाचंही सेवन करावं अशी सूचना देतो. झालेली सेवा श्रीमंत निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण विराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. कशासाठी मावून दे की ह्या आपल्यालाही यातून प्रेरणा मिळावी म्हणून याच्याकरता लौकिकाकरता परमार्थ नाही सर्वांना यातून प्रेरणा व्हावी याकरता सर्व आपण उपस्थित आहात. आरंभी सांगून गेल्याप्रमाणे सर्व भाविक सर्व गुणीजन सर्वांच्या सहकार्याने ही सेवा परिपूर्ण झालेली आहे. आपल्याकडने असंच आपण वारकरी होऊन परमार्थ अनुष्ठान घडावं हेच भगवंताच्या चरणी प्रार्थना. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल धन्य धन्य निवृत्ती महिमा वर्णावा शिव अवतार धरून केले
त्रैलोक्य पावन समाधी ब्रह्म कशी करी मागे शोभे ब्रह्म शिव अवतार धरुणा केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथाचे चरणी शरण पंढरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ श्री निवृत्तीनाथ महाराज की. हॅलो हॅलो भगवंताच्या कृपेने सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज जगत